नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. आपण काय करतो माहितीये का? रामाची पूजा करतो. महाराज, मला तर आता भीती वाटायला लागली आहे. लोक शिवाजी महाराजांची सुद्धा पूजा करेनात म्हणजे बरं. शिवाजी महाराजांची मंदिरं एकदा स्थापन झाली ना दादा, की शिवाजी महाराजांचं कोणी अनुकरण करणार नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? एकदा का त्याला देव बनवला ना, की त्याला गाभाऱ्यातच सोडायचं, फक्त शेंदूर भासायचा आणि फुलं व्हायची, एवढंच काम आपण करतो. तुम्हाला मुद्दा कळतोय? म्हणून शिवाजी महाराजांची अजून मंदिरं नाही झालीत हे नशीब मानलं पाहिजे. आता रामाचं मंदिर झालं, त्याला आपण देव बनवलं, पण त्याच्या देवत्वाचं काय? ते देवत्व आपल्यात आलं का? रामाचं देवत्व. तुम्ही म्हणाल काय ताई, आपण काय राम वगैरे बनू शकतो का? राम कोण होते? शेजारच्या गल्लीतले काका पुतण्या. कोण होतं राम? प्रभू रामचंद्र. त्यांना काय म्हणतो? प्रभू रामचंद्र. राम सुद्धा बोलवत नाही ना, प्रभू रामचंद्र. का? एक अशी व्यक्ती तरुण वयामध्ये आता त्या व्यक्तीचा राज्याभिषेक होणार आहे. तरी सुद्धा त्यांची सावत्राई बोलली वनात जा, म्हणून ती व्यक्ती वनात गेली. वनात गेल्यानंतर सपत्नीक वनात गेली. त्यानंतर पत्नीचं सुद्धा अपहरण झालं. किती दुःख असेल. पत्नीचं सुद्धा अपहरण झालं. वनात जायचं, एवढा राज्यकारभार सोडून आपल्या आईने लग्नानंतर घरातून बाहेर काढलं, तर आपण आईचं आयुष्यभर तोंड. बरोबर आहे की नाही? तो राम त्यांना घरातून नाही, राजवाड्यातून बाहेर काढलं. राज्याभिषेक नाही केला त्यांना सांगितलं तुम्ही वनवासाला जायचं. वनवासाला सपत्नीक गेल्यानंतर तिथे सुद्धा पत्नीचं अपहरण होतं. आणि पत्नी हरवल्यानंतर त्या तरुणाची अवस्था काय असेल? किती मेंटली डिस्टर्ब्ड असतील ते. आणि ते झाल्यानंतर पत्नीला शोधत प्रभू श्री रामचंद्रांनी दक्षिणेकडे प्रवास केला. तिथे प्रवास केल्यानंतर फक्त वानर सेनेबरोबर जाऊन त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं. एवढं करून सुद्धा परत आल्यानंतर सुद्धा ते राज्यगादीवरती इझिली बसले का? आग्रह त्यांच्या जागी आपण असतो तर काय? का प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायची? आपलं काय झालंय माहितीये का? आपल्याला कोणीतरी सांगितलं इथे मंदिर आहे, मंदिरामध्ये कीर्तन होतं, कीर्तन प्रवचन होतं, तसं वागायचं, बस एवढंच कळतं आपल्याला. का वागायचं हे कळत नाही. आणि त्याच्यामुळे आपलं वागणं कधी परिपूर्ण होऊच शकत नाही. कळतोय तुम्हाला मुद्दा? हे खरं तत्व आहे. आपण देवाचं दैवत्व समजून घेत नाही. आणि दैवत्व हे नुसतं पूजा करण्यासाठी नसतं. ऐकताय ना? ही पहिल्यांदा तुम्ही फिलॉसॉफी ऐकत असाल की देवाचं देवत्व नुसतं पूजा करण्यासाठी नसतं. रामाचा एखाद तरी गुण असावा ना आपल्यामध्ये. सत्यवचनी, एकबाणी असावा ना. एक तरी गुण आपल्यामध्ये असावा. भगवान श्रीकृष्णांचे गुण नाही, पण त्यांची आनंदी वृत्ती ती तरी आपल्यात असावी. भगवान श्रीकृष्ण तर मुळापासूनच देवत्व होतं. ते अष्टांग योगीच होते, योगप्रधानच होते ते. त्यामुळे त्यांच्या आचार आणि विचाराचा काही प्रश्नच येत नाही. पण प्रभू श्री रामचंद्र पूर्ण त्यांनी मनुष्यासारखं आचरण केलेलं आहे. पूर्ण आयुष्यभर कुठेच त्यांनी कधी त्यांचं देवत्व दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे देव ही कन्सेप्ट आहे ना, फक्त गाभाऱ्यात नाही ठेवायची, ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. प्रभू श्री रामचंद्रांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. आपण सकाळी बोलत होतो देवाबद्दल. देवाला कसं बघायचं, ध्यान कसं लागतं आपलं. मगाशी ध्यान लागलं भजनामध्ये कोणाचं? मला तर कोणाचंच दिसलं नाही. भजनामध्ये ध्यान लागलं का नाही? स्वतःच्या मनाला तरी निदान विचारा प्रश्न. लागलं? जे गात होते त्यांचं लागलं, आणि जे नुसते कसे गात आहेत हे बघतात त्यांचं नाही लागलं. बरोबर आहे की नाही? किती छान गात आहेत त्यांचं नाही लागलं. काय झालं असेल? ध्यान लागणं म्हणजे काय असतं? मला माहिती आहे, इतका छान प्रसाद खाल्ल्यानंतर जी काही डोळ्यावर झोप आलेली आहे. काय ताई बोलताय, सकाळी जरा बरं बोलत होता, हसवत वगैरे होता, आता काय ध्यान बिन बोलायला लागले, देवत्व वगैरे बोलायला लागले, सगळं डोक्यावरून बाउन्सर जायला लागले. नक्की काय असतं? मी 3 मार्ग सांगते बघा. पहिला मार्ग असा आहे, पूर्ण लक्ष देऊन ऐका. मगाशी काकूंनी प्रश्न विचारलेला महाराजांना की कसं कळणार आपलं ध्यान लागलं. त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला माझ्या या विवेचनातून भेटू शकतं. पहिला मार्ग आहे ध्यानाचा. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, आता या प्रकारामध्ये तुम्ही सगळं विसरून जा. आधी ऐकलेलं आहे ना, पाठी तुमची थोड्या वेळासाठी कोरी करा. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा शांत बसायचं. पाठीचं पोस्चर ताठ बसायचं. पाठ ताठ राहिली पाहिजे, टेकून नाही बसायचं, ताठ राहिली पाहिजे.
आणि मनामध्ये तुमचे असंख्य विचार येत असतील, बरोबर आहे. आत्ता बसलाय तरी तुम्ही ऐकताय, पण मनामध्ये विचार चालू आहेत, बरोबर आहे की नाही. ताई मुंबईहून आलेत, आता मुंबईला जाणार आहेत ताई, खरंच PhD करत असतील का नाहीत काय माहिती. हां, यांचे यजमान जेवण पण वाढत होते, म्हणजे नक्की काय बाबा यांचं वागणं लय भारी चाललेलं आहे बाबा सगळं, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. माझ्याबद्दल सोडा, हां जगन्नाथ महाराज किती छान बोलतात ना, वा वा क्या बात आहे. ताई ठीक बोलतायत, कंपॅरिझन. मी माझ्या बाजूने काही विकार नाही आहे, हा ही इज ग्रेट, पण तुमच्या मनामध्ये कंपॅरिझन चालू आहे, बरोबर आहे की नाही. अहो साधं आपण शेजारणीच्या घरी आणलेली साडी जरी बघितली ना तरी कंपॅरिझन सुरू होतं. अरे बापरे, पिवळ्याच रंगाची, माझी पण पिवळ्याच रंगाची, पण तिची 2000ची आहे, माझी 1500ची आहे. बापरे, तिच्यावरती जरदोशी वर्क आहे, माझ्यावरती तर फक्त मनीच आहेत, बरोबर आहे की नाही. तसं आत्ता तुम्ही ऐकताय, पण मनामध्ये अंतर्मनामध्ये असंख्य विचारांचं काहूर माजलेलं आहे. तुम्हाला ऐकू येतंय का ते, तुम्हाला ऐकू येतंय का ते. महाराज, मी खूप सुंदर पुस्तक वाचलेलं होतं, अंतरीचा मागोवा म्हणून. त्याच्यामध्ये शंकरजी स्वामी महाराज तुम्हाला माहिती असतील, शंकरजी स्वामी जे नेहमी असे पाय घेऊन बसलेले असतात, डोळे मोठे मोठे, येस द डिवाइन पर्सन, ते त्यांचे गुरु होते. अंतरीचा मागोवा लिहिणारा ऑथर एक IAS ऑफिसर होता, नास्तिक माणूस. आयुष्यात त्यांनी कधीच देवावरती विश्वास नाही ठेवला, कधीच विश्वास नाही ठेवला. पण त्यांना जेव्हा ते ड्युटीला जॉईन झाले, IAS ऑफिसरच्या ड्युटीला जॉईन झाले, एक 10 वर्षानंतरचा स्पॅन गेल्यानंतर त्यांना ते सद्गुरू स्वतः भेटायला आले. हाताला धरून ते त्यांना हिमालयात घेऊन गेले. आणि तो जो त्यांचा प्रवास होता ना काही वर्षांचा सद्गुरू बरोबरचा, म्हणजे सद्गुरू वॉज कन्व्हिन्सिंग हिम. सद्गुरू त्यांना सांगत होता की तू चल माझ्याबरोबर, कारण तुझं मन तुझं शुद्ध आहे, तू चल माझ्याबरोबर, तुझा जन्म याच्यासाठी झालाय. आणि ते स्वतः काय बोलत होते की मी नाही येणार, माझा याच्यावरती विश्वास नाही. पण सद्गुरूंनी अशा घटना घडवल्या, त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. मला स्वतः दत्तस्वामी भेटले आणि दत्त महाराज माझा हात धरून मला पुढे घेऊन गेले. सद्गुरू मला दत्त महाराजांपर्यंत घेऊन गेले, पुढे दत्त महाराज मला हिमालयापर्यंत घेऊन गेले. आणि त्यांनी लिहिलेली रोजनिशी डायरी ती त्यांनी त्यांच्या मित्राजवळ दिली आणि ती रोजनिशी पब्लिश झाली आहे. तिचं नाव आहे अंतरीचा मागोवा. कधी भेटलं तर पुस्तक वाचा, अंतरीचा मागोवा. त्यामध्ये त्यांनी सगळ्यात बेसिक प्रिन्सिपल सांगितलं आहे मेडिटेशनचा, की तुम्ही बसले आहात, तुम्ही काम करता आहात किंवा बसले आहात, तुमचं एक बहिर्मन आहे, एक अंतर्मन आहे. बाहेरचं मन तुमचं बाहेरचं काम करतंय. हां ताई छान बोलतायत, पण आतमध्ये कुठेतरी संसाराबद्दल काहीतरी अडलं असेल, कुठेतरी अडलं असेल की नाही माझ्या मुलीची परीक्षा आहे, छोट्या मुलीची परीक्षा आहे, माझ्या आतमध्ये कुठेतरी विचार चालू असतील. तर प्रत्येक क्षणी आपण काय केलं पाहिजे, त्या बाहेरच्या मनाने आतल्या मनाचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, की तू काय करतोयस, काय चाललंय तुझं, तू काय करतोयस. आणि मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, की हे मी माझं स्वतःचं करते ॲनालिसिस गेले 4-5 वर्ष. आणि आत्ता मला जरा जरी मनामध्ये, तुम्हाला राग काय येतो माहिती आहे, राग येतो म्हणजे नक्की काय येतं, कपाळाला आठ्या पडतात. काय लोकांना तर असा राग येतो, म्हणजे फक्त बाह्यदर्शनावरून तुम्ही सांगू शकत नाही राग आलाय. राग येतो म्हणजे काय येतं, नीट ऐका हां, बघा पटतंय का तुम्हाला. मनामध्ये कुठेतरी हिचकिचाहट असते, असं आखडून खेचून धरल्यासारखं वाटतं मनामध्ये. बघा हां, तुम्ही नंतर हे ऑब्झर्व करा. हे शब्द माझे असले तरी नंतर तुम्ही यांचा अनुभव घ्या, की मनामध्ये कुठेतरी खेचल्यासारखं वाटतं, कोणीतरी असं ओढून धरल्यासारखं वाटतं. जेव्हा तुमच्या मनाला असं वाटतं ना, तेव्हा बाहेरच्या मनाने काय करायचं, आतल्या मनाला विचारायचं, काय झालं तुला का खेचल्यासारखं वाटतंय, तुला का खेचल्यासारखं. आणि लिटरली हे मी अनुभवते माझ्या आयुष्यामध्ये. एक तरी छोटीशी घटना झाली ना, मनाला अब्जूकपणे लागून जाते, आपल्याही न कळत. आपल्यालाही वाटत नाही, शेजारीन दिसते आपल्याला, तेच उदाहरण घेते कारण आमच्या जरा जवळचं आहे म्हणून बरं का. आपल्याला शेजारीन दिसते, तिची साडी आहे 3000ची, पण आपली कमी नाही, आपली पण 2500ची आहे. पण तरीसुद्धा पुढे गेल्यावरती आपण उगाच मुलीवर चिडतो, चल ना ग सरळ, कळत नाही का तुला, म्हणजे तिच्यावर चिडतो आपण. तो राग आपण तिच्यावर काढलेला आहे, कळतंय ना तुम्हाला. ती हिचकिचाहट आपल्याला कुठून आले, लगेच मनात विचार करायचा, तू रागावलीस का, रागावलीस, विचार कर जरा. अरे हां, मला तसं दिसलं. मग लगेच अध्यात्म काय सांगतं, दुसऱ्यांच्या चांगल्यावरती जो आनंदी होतो तो खरा आध्यात्मिक माणूस आहे, बरोबर आहे की नाही. मग ते अध्यात्म त्यावेळेस मग शिरलं पाहिजे आतमध्ये. याला म्हणतात अंतरीचा मागोवा. आणि तुकाराम महाराज म्हणतात ना, कारण असे अभ्यास. अभ्यास म्हणजे तुम्ही लिटरली वही आणि पेन घेऊन नाही बसणार आहे. अभ्यास म्हणजे हा सराव. कशाचा सराव, मनाचा सराव. आता हा सराव तुम्ही नाममार्गाने जा, तुम्ही भजन मार्गाने जा, किंवा तुम्ही ध्यान मार्गाने कुठेही मेडिटेशन करा, हा सराव तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये करायचाच आहे. हे लिहून घ्या, कोऱ्या कागदावरती लिहून घ्या, मनावरती करून ठेवा की तुम्हाला हा सराव करायचाच आहे. आपलं मन कधी कुठे कसं वागतंय याची प्रॅक्टिस झालीच पाहिजे.
होतं हे काका म्हणतायत शक्य नाही, पण हे होतं. का नाही शक्य? करून बघा एकदा. आजचा दिवस इथे शक्य नाही होणार आहे, गोंधळात आहोत आपण, पण उद्यापासून सुरू करा. काहीतरी झालं म्हणून माझ्या मनामध्ये हिचकिचाहट आहे, याला म्हणतात अंतरीचा मागोवा. सतत आपल्या मनाचा आपण पाठलाग केला पाहिजे. कुठे चाललायस तू, कुठे चाललायस तू, कुठे चाललायस तू. ज्ञानेश्वर माऊली काय म्हटल्या, विषय कोणाच्या अधीन होते? माऊलींच्या अधीन होते. आणि आपण कोणाच्या अधीन आहोत? विषयांच्या अधीन आहोत. मग विषय अधीन व्हॉट इट मीन्स? ग्रंथांच्या लँग्वेजमध्ये विषय अधीन असणं आणि आपल्या लँग्वेजमध्ये काय मनाचं ऐकणं, दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत की नाही?